माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथा सांग अभिवाचन करत आहे. अध्याय 8. प्रथम श्री महर्षी वेदव्यास यांना नमस्कार करून प्रारंभ करते. पुढील भाग. दिव्य शुकाच्या कथनानुसार पालखीत चढलेल्या पद्मिनीला घेऊन तिच्या सगळ्या विलासिनी सख्या पण बरोबर चालत होत्या. त्याबरोबरच आजूबाजूला सारस, हंस इत्यादीच्या मधुर कलरवाने आवाजाने पद्म रेणूच्या सुगंधित सरोवरामध्ये स्नान करू लागले. सुगंधित सरोवरातील पाण्याने आंघोळ करून ती चंद्रासारख्या शरीराची कामनावाली स्त्रिया कुमुदिनी युक्त चंद्राच्या आशेने विचारविनिमय करू लागली. तिच्या देहाच्या परागाने उन्मत्त भ्रमित भ्रमर तिच्या मुख कमळाच्या आजूबाजूला फिरून गुंजन करू लागले. स्त्रियांकडून उडून जाऊन पण ते घायल झालेले भ्रमर त्या पद्मसगंधाच्या मुखारविंदापासून बाजूला होत नव्हते. रसमय हास, परिहास, वाद्य, नृत्य, परस्पर हात पकडून विविध प्रकारांनी जलविहार करणाऱ्या पद्मिनीने सख्यांच्या मनांचे तसेच सख्यांनी पद्मिनीच्या मनाने हरण केले. परत कामभावनेचे मोहित झालेल्या पद्मिनीला शुकाच्या वचनाची आठवण करून सख्यांसमवेत पाण्यातून बाहेर आली. ती आपल्या सुगंधित तसेच रत्नभूषणांनी युक्त वस्त्रांनी तयार होऊन सांगितलेल्या महान कदंबाच्या झाडाखाली गेली. कदंबाच्या वृक्षावर त्यांना मण्यांनी युक्त चबुतरायाच्या क्रांतिमान मण्यांनी आभूषित सूर्याच्या तेजापेक्षा अधिक तेजमय कल्कीजींना शुकाच्या बरोबर सुखपूर्वक शयन केलेली पाहिले. राजकुमारी पद्मिनीने पाहिले की तमालसारख्या नीलावर्ण पितांबर धारण करणारे, कमळासारखे सुंदर डोळ्यांचे, विशाल पराक्रमी बाहूचे, विशाल कौस्तुभमणियुक्त श्री वात्सल्या वत्सासारखे सहृदयाचे कांतियुक्त तसेच प्रकाशित भगवान कल्की तेथे चबुतऱ्यावर विराजमान होते. त्या अद्भुत दिव्य अलौकिक सौंदर्य रूप शशीला पाहून पद्मिनी अशा प्रकारे स्तंभित आश्चर्यचकित झाले की त्यांचा सामान्य सत्कार करणे पण विसरून गेले. तिला संकोचाने शंकेने त्यांना झोपेतून जागे करणे उचित वाटले नाही. तिने विचार केला की हा महाबली अत्यंत रूपवान पुरुष मला पाहून श्रीरूप धारण नाही ना करणार. तसे झाले तर शिवजीद्वारा दिले गेलेले वरदान येथे पण अभिप्राय होऊन जाईल. राजकुमारी पद्मिनीला अशा आंतरिक अभिप्राय तसेच मनातील वक्तव्याला जाऊन चराचरातील आत्मा एवं विश्लेषण सर्व जगाचे स्वामी निर्माण करता कल्की भगवान जागे झाले. त्यांनी पाहिले की देवी लक्ष्मीसारखी महारूपवती कामश्रेष्ठा पद्मिनी त्यांच्या समोर उभी आहे. सख्यांबरोबर आलेली आश्चर्याने पाहत असलेल्या पद्मिनीला पाहून त्या मोहाला उत्पन्न करणाऱ्या पद्मिनीला कल्की भगवान भावपूर्ण स्वरात म्हणाले की हे कांते, तू माझ्या जवळ ये. तुझ्या मिलनाचे माझे मंगल झाले आहे. तुझे चंद्रासारखे मुख पाहून संताप संपून गेला आहे. हे चंचले संसाराची रचना करणारे साक्षात त्रिलोकी नारायणाला यावेळी वासनारूपी सर्पाने दोष केलेला आहे. तुझ्या सुमधुर रूप लावण्य रसरूपी अमृताच्या सेवनाने त्याची शांती होईल. ती शांती चांगल्या कृत्यानेच दुर्लभ जीवनातील आश्रयपूर्वक होईल. ज्याप्रमाणे महावत चांगल्या अंकुशाने गजराजाचा कुंभ भेदून टाकतो, त्याप्रमाणे तुझ्या त्या सुरम्य वाहतून नखरूपी अंकुशाच्या द्वारा माझ्या हृदयस्थ कामरूपी हत्तीच्या कुंभाला भेदून राजाने कल्कीची विधीपूर्वक कुंभाला भेटून टाक. माझ्या हृदयातील स्वच्छ पाण्यात स्थित रूपात कमलपत्रद्वारा चित्रित हंस शब्द करणारे, नुपुरांचे सुश्रुत मंजूळ आवाज करणारे, पादांसारख्या कामविचित विषयाचे शमन करणारे, कलिकालाचे विध्वंसक कलीच्या वचनरूपी अमृतस्वरांना ऐकून त्यांना शतपुरुषाच्या युक्त जाणून पद्मिनी अत्यंत आनंदित झाली. नंतर ती शांत होऊन सख्यांबरोबर पूजेच्या भावनेने स्तुती करण्याच्या इच्छेने मस्तक झुकून कल्की भगवानाला मंद स्वरात आपल्या मनाच्या अभिलाषा, विद्या, कामनेचे वर्णन करू लागले. त्यावेळी पद्मिनीच्या प्रसन्नतेला पारावार उरला नाही. तिला वाटले की वास्तव्यात शिवाचे वरदानच होते. अभिशाप नव्हता, कारण की कल्की भगवान साक्षात विष्णूचाच अवतार आहे. तसे नव्हते तर ते पण स्त्री रूपात परिवर्तित झाले असते, परंतु तसे झाले नाही. हा विश्वास पद्मिनीसाठी खूपच मोठा संतोषजनक होता. भाग पुढचा. कल्की भगवान राजकुमारी पद्मिनीचा विवाह. हा वृत्तांत सांगताना सूतजींनी ऋषींना सांगितले की
प्रेमाने ओतप्रोत होऊन आपली गोष्ट सांगणारी पद्मिनी कल्कीजींच्या भगवान विष्णू रूपाला ओळखून आपल्या वराच्या रूपात पाहून त्याची स्तुती केली. म्हणाले की हे जगदीश्वरा, हे धर्माचे रक्षा करणारे लक्ष्मीपती, मी आपल्याला ओळखले आहे. आता तुम्हाला मी शरण आले आहे. आता माझे रक्षण कर हे प्रभू. आपल्याला माझ्याजवळ अशा प्रकारे पाहून मी धन्य झाले. माझ्या पुण्यकर्माच्या प्रतापाने तपस्तीने आपली आराधना करून आपल्या दुष्प्राप्त चरण कमलांना प्राप्त करू शकते. आता कृपया हे दीनानाथ धर्मरक्षक प्रभू, मला परवानगी द्या की मी आपल्या पदकमलांना स्पर्श करून आपल्या घरी जाईल. महाराज आपल्या पिताश्रींना आपल्या येण्याची सूचना देऊन त्यांच्या कष्टी मनाला विश्वास देऊन प्रसन्न करेन. हे सांगून त्या श्रेष्ठ रूपाच्या पद्मिनीने आपले पिता राजा बृहद्रथाकडे जाऊन भगवान कल्कीच्या येण्याचा सगळा वृत्तांत सांगितला. राजा बृहद्रथाने राजकुमारी पद्मिनीच्या पाणीग्रहणाच्या कामनाने भगवानाचे आगमन ऐकून आनंदित झाले. नंतर राजाने पुरोहित, ब्राह्मण, परिवार, रजन, मित्र, बंधू इत्यादींना बरोबर घेऊन मंगलगीत, वाद्य, नृत्य इत्यादी लयाजम्याबरोबर कल्की भगवानाला राजमहालात आणण्यासाठी निघून गेली. सोन्याच्या तोरणाने, सुंदर पताकांनी कारुमती नगर सुसज्जित होऊन प्रकाशमान झाले. राजाने जलाशयावर पोचून पाहिले की विष्णू यश नावाचा ब्राह्मण पुत्र भगवान रूप कल्की महाराज मणियुक्त कांतिमान असणार बसले होते. असे वाटत होते की जशी घनघोर महोधर भिजली इंद्रधनुष्य इत्यादी अत्यंत शोभा दाखवत होते. दिव्यरूपी भगवान कल्कीजीच्या श्याम वर्णी अंगावरील आभूषण चमकत होते. त्या लावण्य रूपात येऊन कामदेवाच्या कांतीला पराजित करणाऱ्या देहाच्या अग्रभागामध्ये पितांबर धारण केलेले होते. तपशील गुणांची खाण लक्ष्मीपती कल्कीजींना पाहून राजाचे शरीर अश्रुयुक्त पुलकित होऊन गेले. त्यावेळी राजाने कल्कीजींचे विधीपूर्वक पूजन केले. राजाने भगवान कल्कीजींना संबोधून म्हटले की हे प्रभो, जसे यदुनाथ वनात जाऊन मांधाताच्या पुत्राला भेटले होते, आज ज्ञानगोचर अतिथीचे आगमन माझ्यासाठी सुलभ झाले आहे. हे ऐकून भगवान कल्कीचे पूजन करून राजाने त्यांना सन्मानित रथाला चढवले आणि आपल्या राजमहालामध्ये घेऊन गेले. राजाने भगवान कल्कींना एक सुसज्जित दिव्य आभावाल्या कक्षात थांबवून त्यांनी आपली कन्या दान केली. पद्मामधून उत्पन्न ब्रह्माजीच्या आदेशानुसार पद्मनाथ एवं पद्मलोचनी भगवान कल्कींना पद्मपात्रासारख्या नेत्रांची पद्मिनी संज्ञक पद्मा यथाविधिवत दान केले. प्रिय पत्नीच्या रूपात पद्मिनीला प्राप्त करून साधूकडून सत्कृत्य झालेले कल्की सिंहल द्विपाल्या श्रेष्ठ स्थान देऊन काही दिवसासाठी तेथे श्रममान झाले. जे राजेगण पद्मिनीच्या रूप लावण्यावर काममुग्न होऊन पद्मिनीच्या सख्या बनले, ते सगळे भगवान कल्कीच्या दर्शनासाठी तेथे उपस्थित झाले. ते सगळे स्त्रीत्वाला प्राप्त झालेले राजेगण भगवानाच्या दर्शनाने कृतकृत्य झाले. त्यांचा चरणस्पर्श करून त्यांच्या आज्ञेनुसार रेवा नदीवर गेले. तिचे स्नान केल्यावर ते परत आपल्या प्राचीन पुरुषत्वाला प्राप्त झाले. पद्मिनी कल्की श्वेत कृष्ण वर्णवाले झाले. दोघांच्या विपरीत वर्णनाच्या संमिलनाने पद्मिनीने निलांबर तसेच कल्कीजीच्या पितंबरानुसार एक बाह्य वर्ण प्रकाशित झाला. परस्पर एकमेकासमान एक समान दिसू लागले. कल्कीजीचा अद्भुत पराक्रम पाहून सगळे राजेगण त्यांना शरण जाऊन भक्तिपूर्वक प्रणाम स्तुती करू लागले. हे प्रभो, तुमचा विजय असो. आपल्या कल्याणाने संपूर्ण जगशक्तीच्या प्रतापाने कल्पित झालेला आहे. जेव्हा तीनही लोक प्रलयामध्ये लीन झाले होते तेव्हा आपणच शून्य स्थळावर प्रगट झाला होता. तेव्हा आपणच धर्माच्या सेतूचे रक्षण करण्यासाठी मगरीचा देह धारण केला होता. जेव्हा दानवाच्या विशालकाय सेनेपुढे इंद्राचा पराभव होऊ लागला, त्रैलोक्य विजयी असुर हिरण्याक्षच्या इंद्राला मारण्यासाठी तत्पर झाला, तेव्हा हे प्रभो, आपणच वराह रूप धारण करून त्याचा संहार केला होता. हे प्रभो, आपला महिमा अपरंपार आहे. तुम्ही अद्भुत शक्तिवान कौतुक प्रिय आहात. तुम्हीच आमचे रक्षण करा. जेव्हा दैव दोन्ही मिळून समुद्र मंथनासाठी तयार झाले तेव्हा हे प्रभो, मंदार पर्वताच्या टेकविण्याची समस्या निर्माण झाली पर्वताला. त्यावेळी आपणास कुर्मावतार धारण करून आपल्या वज्रासारख्या पाठीवर मंदराचल पर्वताला टेकन दिले होते. आपणच कुर्मावतार देवतांना अमृत प्राशन करण्यासाठी घेतला होता.
हे परमेश्वरा, आपणच आम्हा दीनराजांची रक्षा करा. त्रैलोक्य विजयी महाबली पराक्रमी हिरण्यकश्यपू देवतांचे उत्पीडन करू लागला, तेव्हा आपणच सगळ्या भयग्रस्त देवतांचे रक्षण करण्यासाठी दैत्यराज हिरण्यकश्यपूचा संहार करण्याचा निश्चय केला. नृसिंह अवतार घेऊन ब्रह्माजीच्या वराने दैत्य, देव, गंधर्व, किन्नर नावाचे शस्त्रास्त्र दिवस रात्र स्वर्ग, मृत्यू लोक, पाताळ लोक, अमर्त्य हिरण्यकश्यपूच्या या सर्व सीमांचा विचार करून आपण त्या दैत्यांसमोर प्रगट झाला. आपल्या रूपाला समोर पाहून तो दैत्य हिरण्यकश्यपू तुमच्या बरोबर युद्ध करू लागला. तेव्हा तुम्ही नृसिंह रूपधारी पुरुष सिंह रूपाने आपल्या नखांनी त्यांच्या दैत्यरूपी देहाला विदीर्ण करून टाकले. त्रैलोक्य विजयी राजा बलीच्या यज्ञात आपणच इंद्राचा छोटा भाऊ म्हणून वामन अवतार घेऊन दानव राजाच्या सन्मानासाठी 3 पद पृथ्वी मागितली. उत्सर्गासाठीचे पाणी सोडून झाल्यावर आपला छल रूपाला सोडून वास्तवी रूपात येऊन विराट रूप धारण करून त्रैलोक्य अधिक दानाच्या फलरूपात राजा बलीचे द्वारपाल झाले. महाबली पराक्रमी हय्य इत्यादी राजांच्या धर्माच्या मर्यादांना अहंकारामध्ये राखण्याचे प्रयत्न सुरू झाले. तेव्हा आपण त्यांच्या विनाशासाठी भृगुवंशात परशुरामाचे अवतार रूप धारण केले. आपले पिता जमदग्नीच्या घरची गाय क्षत्रियांनी हरण करून आपण 21 वेळा या पृथ्वीला क्षत्रिय पासूनच वंचित केले होते. आपणच पुलस्त्य वंशात उत्पन्न होऊन महाबली रावण, ज्याने विश्रवाच्या पुत्राच्या रूपात भयानक दैत्य राजाच्या रूपात आतंक फैलावला होता, 3 लोकांमध्ये ज्याने आपल्या भयाने संत्रस्त केले होते, ज्याचा पुत्र मेघनाथने इंद्राला भांडून विजय प्राप्त केला होता, तेव्हा आपण त्याचा विनाश करण्यासाठी रामरूपात राजाला दशरथाकडे पुत्ररूपात अवतार घेतला. विश्वामित्राकडून अस्त्रविद्या प्राप्त केली. वनात ज्याची सेवा करून प्रवीणला प्राप्त केली. कैकीद्वारा 2 वरांच्या माध्यमातून वन प्रस्थापना करून रावणाद्वारा सीतेचरण केल्यानंतर आपल्या वानर सेनेच्या सहयोगाने कुळासहित रावणाचा संहार केला. आपण द्वापार युगात यदू कुळात जन्म घेतला. वसुदेवाकडे कृष्णाच्या रूपामध्ये आपण अवतार घेतला होता. अनेक दैत्यांचा, दानवांचा, अत्याचारी राजांचा संहार करून अहंकारी दुर्योधनाचा पराभव करून 3 लोकांना आपण आपल्या योगाच्या बळावर पापातून मुक्त केले. त्यामुळेच सगळे देवगण आपल्या त्या कृष्ण रूपातील चरणकमळाची सेवा करण्यासाठी तत्पर झाले. त्या काळातच आपण बलभद्राचा पण अवतार धारण केला होता. आपण ब्रह्माकडून निश्चित वेदधर्मात अनेक बाधा पाहून खोट्या प्रपंचाला नष्ट करण्याच्या निमित्ताने आणि प्राकृतिक विधानाचा अवमान होऊ नये म्हणून त्या उद्देशाने बुद्धाचा अवतार घेतला होता. आपण यावेळी परमपूज्य त्रैलोक्याचे स्वामी कलिकाळाचा नाश करण्यासाठी बौद्ध पाखंडियांना मलेच्छांवर शासन करण्यासाठी कल्की अवतार घेऊन वेदधर्मरूपी सेतूचे रक्षण करण्याचा उपक्रम केला. हे महाप्रभो, आपण श्री रूपातील नरकातून आपला उद्धार केला आहे. आम्ही आपल्या ह्या कृपेचे वर्णन कशा प्रकारे करू? ब्रह्मा इतर देवता पण आपल्या ह्या लीलांना जाणून घेण्यात असमर्थ आहे. आपल्याला अवतार घेण्याविषयक कोणतीच कामना राहत नाही. आम्ही स्त्रीच्या केवळ दर्शनानेच कामभावनेने जर्जर मृग तृष्णेच्या संत्रस्त हृदयांच्या प्राण्यांना आपल्या पदकमळाचे दर्शन करणे केवळ अशक्यच होते. हे अपरंपार कृपा करणारे भगवान, आमच्यासारख्या सर्वत्र भटकणाऱ्या प्राण्यांकडे 1 वेळा नजर करून आम्हाला कृतज्ञ करा, विश्वास निर्माण करा आमचा. सूतजी ऋषींना म्हणाले की अशा प्रकारे राजाकडून हे सगळे ऐकून भगवान कल्कीने त्यांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र वर्णाच्या धर्माचे वर्णन करून संसारात रममाण आणि विरक्त लोकांना त्यांचे कर्म सांगितले. कल्कीजींचा उपदेश ऐकून त्या राजे धन्य झाले. त्यांचे हृदय पवित्र झाले. राजाने कल्कीजींना शत प्रणाम करत त्यांच्याकडून आपल्या पूर्व अवस्थेबाबत जाणून घेण्याचे ठरविले. राजे म्हणाले की हे प्रभो, स्त्रीत्व आणि पुरुषत्व भेदातून पुरुषांची निवृत्ती कशा प्रकारे होत आहे? यौवन आणि बालावस्था तसेच सुखदुःख इत्यादींची काय कारणे आहेत? राजाची जिज्ञासा पाहून कल्कीने
अनंत मुनीचे ध्यान केले. मुनी तर महान व्रती होते. तसेच अनंत काळापासून तीर्थावर निवास करत होते. कल्कीजींच्या स्मरण करण्याने, भगवानाच्या दर्शनाने आपली मुक्ती संभव झालेली पाहून लगेच तेथे उपस्थित झाले. त्यांनी प्रभू कल्कीच्या जवळ जाऊन म्हणाले की हे प्रभो, मला काय करायचे आहे, कोठे जायचे हे ऐकून कल्की असं म्हणाले की हे मुनी, आपण माझे सगळी केलेली कर्म पाहिली. अदृश्याला कोणी काय देऊ शकत नाही, कर्माशिवाय कोणतेच फळ मिळत नाही. ऐकून मुनी हर्षित होऊन तेथून जाऊ लागले. मुनींना जाताना पाहून आश्चर्यचकित होऊन राजा कल्की भगवान म्हणू लागले की हे प्रभू, मुनींना आपण काय म्हणालात, आपण काय उत्तर दिले, आपले बोलणे कोणत्या विषयावर धरून झाले, आम्हाला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. ही सविस्तर सांगण्याची कृपा आपण उद्या बघूया. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भाग पुढच्या भागात. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.